हे कॉलनीतल्या कॉलनीत लफड आहे. ती राहायला ह्याच कॉलनीत आहे आणि तोही राहायला ह्याला, आणि तिचं ज्याच्यावर प्रेम आहे कोणचं गेलं बाबा मनाचं, त्या मनाचं तिच्यावर प्रेम आहे, तिचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवा आणि दोघं याच्यात राहतात आणि आपला दोघांनी गेम चालवलाय. मन म्हणतंय मटण खाय, इच्छा म्हणती श्रावण आहे 15 दिवस कळ काढ. मग मन लगेच म्हणतंय उतारलंय तर खाऊन घे, पुढे भाव वाढल्यावर अडचण होईल. आणि या दोघांचा तमाशा चालला याच्यात, आणि या दोघांनी आपल्याला संपवलंय इच्छा आणि मन. आता घोटाळा असा झाला, ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात, आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. तुम्हाला डोकं खाजवावं लागेल तेव्हा कळत. आता हिनं प्रेम केलंय, पण कुणावर केलंय? मनावर. मन कसं आहे? गेलं बाबा नपुसक. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तिला बाळ होईल का? नाही होणार. आता मी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? पाच मिनिटं घ्या, अजून 5 घ्या, आपलं काय म्हणत नाही, पण मी क्लिअर केल्याशिवाय पुढे जात नाही. तिचा प्रियकर नपुसक आहे. आपण उत्तर दिलंय तिला बाळ होणार नाही का, तिची कामाची तृप्ती होणार नाही. मग मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? तुम्ही उत्तर द्या, नाही तर नका देऊ. मी उत्तर देतो, तिला काम आहे पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे, म्हणून ती कुमारिका आहे. कुमारिका आहे. आणि ह्या जगात 3 गोष्टी वाहन आहेत. 3. 1 इच्छा, 2 स्तुती. स्तुती 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 वाहन आहे का? सज्जनाला स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला दुर्जन आवडत नाही. आणि तिसरी एक गोष्ट वाहन आहे संसार. येतो संसाराला. काय संसार करणं हा पराक्रम नाहीये. संसारात आई वडिलांची सेवा करणं हा पराक्रम आहे. एक गाडी घेणं, बांगला बांधणं, बायको करणं काय पराक्रम आहे? बावळा ठेवाने हे नो मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची होती? आतापर्यंत कोणाला झाला नव्हता, तुला एकट्याला झाला का? तू एकदा नर आहे का पागाला? अरे दरिद्रिया, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. हे गाणे घेणं, हे माळकरी होणं हा पराक्रम आहे. गंधन हे काय संसार करणं काय? पण काही लोक म्हणतात मला 40,000 पगार आहे. तुला सांगायला आज वाटते का? तो 10 लाख भरलेत. 10 लाख नोकरी लागायला भरलेत, तेव्हा तुला पगार किती आहे? 40,000. 10 लाखाचं सेविंगला 4% व्याज किती? 40,000. मग तुला व्याज आहे का पगार आहे? सुधरत का तुला काही? फक्त तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेबांना ठेवायला दिले, त्याचं थाय का? आणि तरी तो म्हणतो मला पगार आहे. काय पगार आहे? रिटायर झालेत, काही परमनंट झाले नाही. काहींची पोरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही. काहींनी 10 लाख भरले, 3,000 घेतात. महाराज, इतकी वाईट स्थिती आपल्याकडे. फक्त बोलायचं नाही कोणी. MSc PhD माणसं 7,000 रुपये महिन्यावर फलाच्या बघेल. काय होतं मला 10,000 सांगा? सांगा सांगा तुम्ही बसलेली माणसं. तुमचं एक वेळचं हॉटेलचं बिल 10,000 रुपये एका टायमाचं. आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट लोक काय पगारानं वापरले? 10,000 रुपये महिन्यानं. त्याचं वय 32 वर्ष आहे. 10,000 रुपये. त्यानं नातू पाहायचा का? एवढंच सांगा. चला ऐ का त्यानं गोसाईत राहायचं का वर्ष? तुम्ही अभ्यास करा ना. बोलायचं नाही कोणी. बोलला त्याचा गेम. या जगात फक्त बोलायचं नाही कोणी.
नाही तर आज तुम्हाला सांगतो सुशिक्षित लोकांचा वापर आहे. तुमचं काय मत? 2 वर्ष झाले मजुरीला जाणारी बाई हांड्यातलं पाणी पित नाही. तिने हांडा बंद केलाय, हांडा मेला. आता काय पेते ती? ज्या बाईनं रात्रीची भाजी सकाळी गरम केली, तिचा मुलगा 6,000 रुपयावर प्राध्यापक आहे. दागिने मोडले तिनं, बोलायचं नाही कोणी. दागिने मोडून फी भरली. ते पैसे निघतील केव्हा? ते मरू द्या. त्याला सुख नावाची गोष्ट मिळेल का? चिंतन करा ना 2 मिनिटं. फक्त भारी कपडे घालायचे, पांढरी केस काळी करायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि शहाणपणाच्या भाषा केला म्हणजे जग सुधारलं. निरीक्षण करा. बारीक एक वर्ग समाजामध्ये इस्टेट कमवून बसला आणि एक वर्ग आयुष्यभर भिकारी राहिला. आणि सुशिक्षित लोकांना नोकरी लागली नाही का तो बिचारा काही करायला तयार आहे. मग तुम्ही त्यांना वापरून घेता आणि सीझन संपल्यावर सोडून देता. हा तुम्ही सुशिक्षितांचा केलेला वापर आहे. तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही त्यांना वापरायचं. तुमची गरज संपली, तुम्ही त्यांना वापरून घेता. याच्यावर बसलेल्या लोकांचं काय मत आहे बोला? मी स्वतः BSc बेड माणूस आहे. माझ्या अवतारावर जाऊ नका. मी त्या क्षेत्रातला पोटकिळा आहे. काय नाही, फक्त वापरून घ्यायचे. मला सांगा महाराज, वस्तुस्थिती काय? फक्त खरी मानवी मानतो म्हणून आम्हाला तकलीफ आहे. ती माया आहे. पुन्हा घुसायचे आपल्याला. थोडं किचकट आहे पुढं. ती प्रियशी, तिचं नाव इच्छा आहे. तिला बाळ होणार नाही. आता तिला बसला धोका. कोणाकडून? मनाकडून. आता महिला मंडळ मुलींमध्ये पोरींनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला समजा, पोरं धोका देत नाही कधी, कधीच नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कुठून? आणि जर तुम्हाला धोका दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? आईला सांगत नाही, बापाला सांगत नाही, भावाला सांगत नाही. तुम्ही मैत्रिणीला सांगणार. मैत्रिणीला. मग इच्छेला बाळ होणार नाही. प्रियकरनं पुस्तक मिळाला ही तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली. तिच्या मैत्रिणीचं नाव माया आहे. लोक खाजवा, हे सगळं आतलंय. आणि आज सगळा तमाशा मायेचा आहे. कोणचा बाप? कोणला वेळ आहे? कोणला वेळ? कोणला आहे? बसलेली माणसं कोणला वेळ आहे? कोण बहीण? कोण प्रियसी? कोण बाप? कोण नाही. आपले 3च माणसं आहेत, संत, ग्रंथ आणि भगवंत. कोण प्रियसी? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पण झालाय. ती प्रेम बिम काय करत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. तिला काय करायचं? हे प्रेम बिम या सगळ्या लबाड आहे. तुमचं काय मत आहे? एक ओवी सांगू पटकन. गायचं वासरू मेलं, वासरू मेलं आणि गाय दूध देत नाही. मग शेतकऱ्यानं काय केलं? ते वासरू फाडलं आणि त्याच्यात भुस्सा भरला, भुस्सा आणि ते शिवलं आणि गाई पुढे उभं केलं. आणि आता गायनं दूध दिलं. ओवी असे, सत्याचा भोगसा काढला, आत तृणवटा भरला. सत्य काढून टाकलं आणि आत गवत भरलं. तसं स्टेजवरचे आणि खालचे सगळे बसलेली माणसं आहे, आतमधून गवत भरले, बाहेरून फक्त कडक आहे. गवत आहे आत, गवत. काय प्रेम आहे तुमच्याकडे? बोला, काय प्रेम आहे? भावाभावात प्रेम आहे. भावाभावात प्रेम आहे. आज तुम्हाला कीर्तनामध्ये 5 महिला दाखवून देतो मी अशा की स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाहीत. नाही, सुनबाईनं नातू मांडीवर नाही दिला का? माझी सासू आणायने, माझी सासू. इकडे लक्ष रे, मी बोट करू थोपलं, तू खाली पाहतो. माझी सासू अडाणी आहे म्हणून तिला नातवाचा अधिकार नाही आहे. पण अडाणी बाईचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार चालतो, पण त्याची मांडी चालत नाही. आम्हाला आता अभ्यास करा ना तुम्ही. काय 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 तुमच्याकडे फक्त भुसा भरेले भुसा. याच्यावर तुमचं काय मत आहे?
असं आहे काय? काय आता हे दोघं वाजवतात काय? प्रेम प्रेम काय? काहीच नाही. हे प्रेम बेम हे सगळ्या लबाड शब्द आहे. अजून 5 वर्षानं तुम्हाला नीती हा शब्द डिक्शनरी सुद्धा सापडणार नाही. हे नीती निष्ठा हे सगळे लबाड शब्द आहेत. काय निष्ठा आहे तुमच्याकडे? बोला बोला. आता माया पुढे बसलं का? खरंय 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 खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा चाललंय. काय तुमच्याकडे काय? काहीच नाही. फक्त कडक कडक कपडे आणि बारीतलं जग नाही. काय ती माया आहे. आणि ती कोणाची आई आहे? गेलं बॉम्बाला सगळं. मायाईची मैत्रीण आहे. कोणाची? फिट बसलं. आणि महिला मंडळ हा सगळा मायेचा तमाशा आहे. महिला मंडळ तुम्हाला एक सांगा, तुमच्या सुनबाईला पोराला जर फिरायला जायचं असेल ना गार्डन मध्ये 5 वाजता, आणि जर नातवाची आजजण होत असेल ना त्या पोराची, तर त्या सुनाकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची मुलं आहेत ना आमच्यापेक्षा त्यांच्या आजीकडे चांगले राहते. आता आजी ओरिजिनल चक्रम आहे, तिचं काही डोक्याला फरक नाही. ती म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही. ते दोघे गेले स्कूटीवर गार्डन मध्ये आईस्क्रीमची कांडी खातात. बरं दोघांना 2 कांडे खावं का नाही? एकच घेतात. आणि ते नातू घरी आहे ना आजीच्या नागपुडीत वाट घालतंय, कान वडीत आहे, पाय वडीत आहे. पण आजी इतकी निर्लज्ज, ती म्हणती काल ते दोघं नव्हते पण पोराने हुका चूक केलं नाही. कुठली आजी? माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माझे घरे म्हणता माझे घरे, संपत्तीचे वारे संपत्तीचे आणि ही गेली तिच्या मैत्रिणीने सांगायला. कोण? बॉम्बला. इच्छा कोणला? मायेला. बाई मी प्रियकर निवडला. बाई मी प्रियकर निवडला पण मला धोका बसला. ही म्हणती बाई तुला तरी प्रियकर आहे. कोण म्हणती? माया. पण मला नवराही नाही प्रियकर आहे. मग ही म्हणते बाई तुला जर काहीच नाही तर तू काम काय करते? ही म्हणते मी एकच काम करते, जीवाला संसारात गुंतून मारणे, त्याला ज्ञान येऊ देणे नाही. हा माझा धंदा मायेचा. मग ही म्हणती बाई हरिपाठ केल्यावर माया कमी होते, ज्ञानेश्वरी वाचल्यावर माया कमी होते, कीर्तन ऐकल्यावर माया कमी होते. ही म्हणते मी मरल ग पण मला लग्न न करता 16 पोर आहेत आणि माझ्या 16 पोरांमधला एकही पोरगा कोणालाही संपू शकतो. ते 16 पोर आहेत आणि आता तुम्हाला 16 पोर ऐकायचे बसणार. एक प्रत्येक माणसाला मी झाला. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण द्यायला तू महाराज आहे? अरे बावलाटा तू पांडुरंगाचा निरोप आहे. तुला कीर्तन येत आहे ना, तुला पांडुरंगानं त्याच्या नावाचा प्रचार करायला पाठवलाय. तुला कोण जाय ना तू कीर्तनकार आहे. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो कोण गाईन. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. आणि मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती. त्याला काय अडचण? माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे जमीन इकून आलाय. तो मी आला तो बाप आपती बरोबर
मी आता एक पोरग झालं बरं का. मी पटापटा नाव मोजित राहायचं तुम्ही आता. एक, मी, दोन, तू. मी तू, दोन झाले बरं का. त्या बाबलीपासून या बाबली पोच, इकडली अख्खी इकीन तुझी जिरी. तुझी जर जिरावली नाही ना, मी म्हणा म्हणा बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. मी तू तुझं 3 झाले आणि 4 माझं. मी तू तुझं. आता किती राहिले 16 तू 12. 4 पोरं झाले बरं का. मी तू तुझं माझं. ही पोरं कोणची आहेत. हो आम्हाला मायेची. आता 12 राहिले. ऐका. एक, काम काम काम. आणि तुम्ही जेवढ्या वाईट गोष्टी ऐकता त्या सगळ्या कामाच्या आहेत. काम काम. काही माणसं म्हणतात त्या म्हाताऱ्या माणसाला कशाला बायको करायची. चुकीचं आहे ते. करू द्या. ते वक्त वयानं दमलंय. आता याला 6 गोष्टी ऐका. याला 6 गोष्टी ऐका. एक बारीक ऐका बरं का. एक, कामाला वय नाही. 2, कामाला जात नाही. 3, कामाला कुळ नाही. 4, कामाला नाथ नाही. 5, कामाला शील नाही. 6, कामाला काळवेळ नाही. आणि 7, कामाला लाज नाही. तुमचं दृढ डोकंच म्हणतात. काम. आणि काम कसं तयार होतं सांगूनच टाकतो. शरीरामध्ये काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्यात पाप तयार झालं का त्याला मन आधार देतं. आणि मनानं एकदा 10 इंद्रियांना आधार दिला का विद्वान माणसाकडून सुद्धा नको ती घटना घडते. याला काम.